51वा अनुच्छेद आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल, आंतरराष्ट्रीय व्यवहाराबद्दल सांगतात. आपण काल आणि त्याच्या आधीच्या 2 भागांमध्ये अनुच्छेद 50 बद्दलची सगळी माहिती बघितली आणि त्याची सविस्तर चर्चाही केली. आज हा जो अनुच्छेद 51 आहे, हा आपल्याला राष्ट्रीय पातळीवरून सरळ आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारा अनुच्छेद आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाताना भारताची एक स्वतंत्र ओळख म्हणा किंवा सगळ्या जगासमोर असलेलं आव्हान म्हणा, ते आहे जगामध्ये शांतता व सुरक्षा कशी नांदेल. आणि ही शांतता अबाधित राहायची असेल व मानवजात सुरक्षित राहायची असेल तर प्रत्येक देशाला काही निर्बंध लावून दिलेले आहेत. तसेच ते आपल्या राज्यघटनेने आपल्या देशाला काय निर्बंध त्या बाबतीतले आहे त्याचा उहापोह या अनुच्छेद 51 मध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात प्रथम शांतता व सुव्यवस्था आणि तिचं संवर्धन, म्हणजे कायमस्वरूपी शांतता कशी नांदावी, कायमस्वरूपी मानवजात ही सुरक्षित कशी असावी, याच्याबद्दलचा विचार इथे केलेला दिसून येतो. शांतता नांदावी, लोकांनी शांतपूर्ण मार्गाने जगावं, शांती असली पाहिजे, शांततेशिवाय प्रगती नाही, हे जे सगळे विरोध आपण बघत असतो, वाचत असतो, आल्या दिवशी कुठेतरी आपल्या सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, वाचनामध्ये हे येत असतं. तर हे का मानव जातीला शांततेसाठी असा टाहो फोडावा लागतो, आवाहन करावं लागतं की बाबांनो या रे, शांततेने आपण आयुष्य जगूया. त्याचा एक महत्वाचा धागा असा आहे की मनुष्य हा जरी मुळामध्ये शांतता प्रिय प्राणी असला, समूहाने जगणारा सामाजिक वृत्तीचा जीव असला, तरीही हा युद्धप्रिय सुद्धा आहे. कारण युद्ध झाल्याशिवाय किंवा युद्ध केल्याशिवाय किंवा शांततेचं पर्व भंगल्याशिवाय याला शांततेचं महत्व कळत नाहीये, अशी काहीशी परिस्थिती आहे. आणि म्हणून सगळे जगभर या गोष्टीसाठी हट्ट धरला जातो की माणसाने शांततेने आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण त्याच्या जीवनाचे, त्याच्या समूहाचे, त्याच्या सामाजिक वर्तनाचे पैलू असं भासवतात की माणूस जितका शांतता प्रिय आहे तितकाच तो कलहप्रिय सुद्धा आहे. आणि एकदा कलह झाले, कलहामध्ये तो कासावीस होतो. कलहाचं पर्व जास्त दिवस राहू शकत नाही, म्हणून त्याला सरतेशेवटी परत शांततेकडे यावं लागतं. कारण शांतताच ही चिर निरंतर आहे. शांतता असल्याशिवाय मनुष्य जातीचं संवर्धन, खऱ्या अर्थाने विकास, उन्नती होऊ शकत नाही. आणि म्हणून शांततेचं महत्व या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. मला आठवतं गांधींचे जे प्रयोग आहेत अहिंसेचे, सत्याचे, हे सगळे बघितले तर हे मानवाच्या शांतता प्रिय जीवनाकडे निर्देश करणारी तत्व सांगून जातात की माणसाने शांततेत, सुखात जगल्यानंतरच त्याची प्रगती होऊ शकते. गांधींनी हा जो वसा घेतला तर स्वतः गांधी आपल्या आत्मचरित्रात म्हणतात की त्यांच्यावर लिओ टॉलस्टॉय यांनी जी लिहिलेली कादंबरी आहे वॉर अँड पीस, युद्ध व शांती, या कादंबरीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. हा रशियन लेखक 18व्या शतकात त्यांनी कादंबरी लिहिली वॉर अँड पीस. आणि ही जेव्हा वाचण्यात आली तेव्हा मलाही असं वाटलं
की यापेक्षा सुंदर मानसिक विश्लेषण मानव जातीचं असू शकत नाही. लिओ टॉलस्टॉय हा काही मानसशास्त्रज्ञ नव्हता, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने मानवाची वृत्ती अधोरेखित करून ही कादंबरी लिहिली, तिथे आपल्याला दिसतं की माणूस हा मुळात शांतता प्रिय आहे, परंतु त्याचं समूह सामाजिक पद्धतीचं जीवन असं आहे की त्याच्यामध्ये अशा नकळत जोपासलेल्या वृत्ती त्याला कलहाकडे घेऊन जातात. आणि कितीही शांततेत माणसाला जगण्याला शिकवलं आणि ठेवलं, तरीही तो कलहाकडे कधी ना कधी झुकतो. मग लिओ टॉलस्टॉयनी काय केलं, तर संपूर्ण जीवनाचे दोन गोलार्ध केले. एक दुसरा आणि दुसऱ्यावर पहिला असा रॅप होणारा. शांततेचं पर्व माणसाच्या आयुष्यातलं संपलं. त्याचं मन भरलं शांततेने, की तो कलहाकडे, युद्धाकडे जातो. आणि युद्धामध्ये परत तो कासावीस होतो, चिंतातूर होतो. त्याच्या पिढ्यांबद्दलची चिंता त्याला सतावते. आणि मग तो परत शांतता स्थापन करण्यासाठी शांती पर्वाकडे येतो. विशेष घटक म्हणून जर आपण बघितले, तर खरंच आहे. तुम्ही कुठल्याही देशाचा, कुठल्याही प्रभागाचा विचार करा. मग त्याच्यामध्ये बाल्कन कंट्रीज असतील, बोस्निया, अ, युगोस्लाविया वगैरेचे जे देश आहे, किंवा दुसरं महायुद्ध तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. असं दिसेल की कुठंतरी युद्धाला माणूस हा कंटाळतो. कारण युद्धामध्ये अपरिमित हानी होत असते. काही लोक असं म्हणतात की युद्ध फार आवश्यक आहे, कारण युद्धातून खरं संशोधन आणि खरे मोठमोठे शोध आहे ते युद्धाच्या मुळेच लागलेले आहे. युद्धामध्ये माणूस जास्त संघर्षमय होतो. प्रत्येक जीवनाच्या अंगामध्ये त्याला संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यातून त्याची प्रगती साधते. पण प्रगतीसाठी युद्ध जेवढं महत्वाचं आहे, तितकंच ती प्रगती उपभोगण्यासाठी, अनुभवण्यासाठी, येणाऱ्या पिढींना वारसा म्हणून देण्यासाठी शांती महत्वाची नाही का? तर उत्तर आहे हो, शांतीच महत्वाची आहे. युद्ध जरी तुम्हाला काही कारणास्तव वृत्ती तुमची म्हणून योग्य वाटत असलं, तरी शेवटी माणूस शांततेकडे येतो. मग शांततेच्या पर्वामध्ये हा निरंतर का राहू शकत नाही? का शांती, शांती आणि शांतीच्याच पर्वामध्ये तो राहू शकत नाही? मग कोणी म्हणेल की नाही, मग एखादा आध्यात्मिक झाला पाहिजे, साधू संन्यास घेऊन कुठेतरी तपश्चर्या केली पाहिजे, जपजाप मंत्र त्यांनी करत राहिलं पाहिजे, मग तो शांतीकडे जाईल. तर असं नसताना सुद्धा आपण सतत शांतीच्या पर्वात कसे राहू शकू, याचा विचार जेव्हा गांधींनी केला आणि गांधींच्या विचाराला जेव्हा बुद्ध नीती, गौतम बुद्धाचे तत्व जोड म्हणून आले, तेव्हा गांधींनी अहिंसा तत्व अंगीकारलं, की आपण जर अहिंसेचा अंगीकार केला तर परपेच्युअली, सातत्याने शांती पर्वामध्ये आपण जीवन व्यतीत करू शकतो. आता अशा प्रकारचे प्रयोग गांधीने स्वतःच्या जीवनात नाही, तर राष्ट्राच्या समाज जीवनात करण्याचं जे ठरवलं, त्याचं फलित गांधींचं पूर्ण जीवन, त्यांची सांगितलेली तत्व आणि पर्यायाने स्वतंत्र झालेला भारत देश याच्यामध्ये प्रतिबिंब म्हणून पडल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे शांती ही किती महत्वाची आहे. 51वा अनुच्छेद शांती व संवर्धन इकडे जेव्हा घेऊन जाताना दिसतो, त्याच्यातून महत्वाचं इप्सित काय साधलं जात असेल तर सुरक्षा. म्हणून शांतता आणि सुरक्षा ही आपल्या संवर्धनासाठी फार महत्वाची आहे. आणि अशी शांतता प्रस्थापित करण्याचं जे काम आहे ते कोणाकडे असावं, तर ते राज्याकडे असावं. म्हणून 51व्या त्यामध्ये जो शेवटचा अनुच्छेद म्हटला तरी चालेल, निर्देशक तत्व म्हणून भाग 4 मधला, हे म्हणतं की राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी
तिसरं, संघटित जनसमाजाच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने याबद्दल आदरभाव जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विवाद म्हणजे आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे आर्बिट्रेशन लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लवादाद्वारे मिटवण्यासाठी नाही तर लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. ही सूचना हे मार्गदर्शन या अनुच्छेद 51 केलेलं आहे. आता शांतता आणि सुरक्षा याचं महत्व अधोरेखित करताना आपण लिओ टॉलस्टॉय गांधी यांचे काही संदर्भ बघितले, पण त्याशिवाय सुद्धा आपल्याकडे संतांची जी एक फार मोठी परंपरा आहे, संतांनी किंवा कुठल्याही महापुरुषांनी कुठल्याही प्रकारचा उद्रेक, आवेग, नुकसान, मारामारी, तंटे न होऊ देता प्रगती कशी साधता येते याचं एक समीकरण समोर आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, अगदी संत तुकडोजी महाराजांपासून तर पर्यंत ज्ञानेश्वरापासून तर संत गाडगे बाबापर्यंत तुम्हाला दिसतं की या संतांनी खऱ्या अर्थाने जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण त्यांनी शांततेची दिलेली आहे. आणि या शांततेच्या शिकवणीचा एवढा सुंदर असा दैदिप्यमान वारसा भारतीय संस्कृतीमध्ये असल्याने भारताने काय केलं पाहिजे तर किमान पक्षी एक मार्गदर्शक तत्व म्हणून ही शांतता व सुरक्षेची जी प्रणाली आहे ती अंगीकारली पाहिजे. आणि त्या अंगीकारासाठी हे अनुच्छेद 51 राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध, न्यायसंगत व सन्मानपूर्वक म्हणजे एखाद्याला अपमानित करून कोणी न्यायसंगत सन्मान असं म्हणू शकणार नाही. म्हणून आम्ही सार्वभौम आहोत, तुम्हीही तुमच्या घरी सार्वभौम आहात, खाऊन पिऊन सगळे सुखी आहात, किमान पक्षी तुम्ही आम्हाला अपमानाची वागणूक देऊ नका. मग ते जात, धर्म, पंथ, संप्रदाय, संघ कशावरूनही असेल, आणि आम्हीही तुम्हाला तशी अपमानाची वागणूक या सगळ्या बाबतीत देणार नाही. एक दुसऱ्याशी सन्मानाने वागणे. आपण जेव्हा समोर माणूस दिसतो तेव्हा त्याला नमस्कार करतो, नमन करतो. तुझ्यातला जो आविष्कार आहे, जो काही देव आहे, त्याला मी केलेलं नमन नमस्कार. सलाम वालेकुम म्हणतो, वालेकुम अस्सलाम म्हणजे ज्यांनी मला नमस्कार केला तो जो कोण आहे त्याला माझा सुद्धा नमस्कार प्राप्त हो, माझा सुद्धा सलाम प्राप्त हो. या गोष्टी बघितल्यानंतर ती परस्पर आदर आणि सन्मानाची भावना जोपासणं हे माणसाचं जसं उपजत नैसर्गिक वागणं आणि कर्तव्य दिसतं ते तसंच न्यायसंगत आणि संविधानिक सुद्धा असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी एक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्राबरोबर अशा प्रकारची बंधनं, अशा प्रकारचे व्यवहार करत असतं तेव्हा त्या व्यवहारांमध्ये न्यायसंगत अशी सन्मानपूर्वक वागणूक असली पाहिजे. न्यायसंगत सन्मानपूर्वक. सन्मानपूर्वक ठीक आहे, पण एखाद्याने दुसऱ्याला नमस्कार करताना इतकं झुकावं की फार त्याची कंबरड तुटून जावं तर हे काही न्यायसंगत होणार नाही. म्हणजे मी मोठा आहे, तू माझा सन्मान कर, मीही तुला सलाम करतो असं म्हणून जर काही अन्याय होत असेल परस्परांवर किंवा वाईट शब्दामध्ये काही बोललं जात असेल तर ते काही न्यायसंगत होणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय भेटी मोठमोठ्या नेत्यांच्या जेव्हा होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी जरीही राष्ट्रांमध्ये मैत्रीचे किंवा मैत्री नसलेले संबंध असतील, काही कुरबुरी असतील, भानगडी असतील, पण जेव्हा दोन राष्ट्राध्यक्ष एक दुसऱ्यांना भेटतात तेव्हा एक SOP स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर त्याला आपण म्हणतो, एक किमान पक्षी एक आदरभाव सन्मान जोपासला जावा आणि तो न्यायसंगत असावा असं एक चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं. तर ते
अनुच्छेद 51च्या भाग 2 मध्ये सांगण्यात आलं आहे की राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध असले पाहिजे. तिसरं असं म्हणतं की संघटित जनसमाजाच्या व्यवहारांमध्ये, संघटित जनसमाज भारत हा संघटित जनसमाज आहे. तसाच रशिया असेल, अमेरिका असेल, जपान असेल, चीन असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, स्पेन आणि इटली असेल, फ्रान्स असेल, हे सगळे संघटित जनसमाजाचे नमुने आहे. राष्ट्र या नावाने जे निष्पन्न होत आहे ते संघटित जनसमाजाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट होतं. मग संघटित जनसमाजाच्या व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची आबंधने, आबंधने म्हणजे बंधन, तुझ्याकडून आलेलं बंधन, प्रेमाने, आदर भावाने, सन्मानाने स्वीकारलं. तसंच तूही माझ्याकडून येणारं काही बंधन तुला वाटत असेल तर ते माझ्या सार्वभौमते खातीर सन्मानाने, आदराने स्वीकारलं पाहिजे. त्याला म्हणतात आबंधने, ऑब्लिगेशन. इफ आय ओब्लाइज यू, यू स्टँड टू ओब्लाइज मी. यू at least respect my obligations, so I have enough ground to respect your obligations too. परस्पराशी व्यवहारात जोपासलेली आबंधने. संघटित जनसमाजाच्या व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची आबंधने याबाबत आदरभाव जोपासणे. आणि तुझ्याकडून जर मला काही बंधनं आली असतील, आय नीड टू रिस्पेक्ट इट, मला त्याचा सन्मान केला पाहिजे. तद्वत जर माझ्याकडून काही बंधनं तुझ्यावर लादली जात असेल तर त्याचाही तू सन्मान केला पाहिजे. आता हे सन्मान नाही केला तर, नाही केला सन्मान किंवा त्याचं उल्लंघन केलं तर त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कायदा नावाची बिरुदावली या ठिकाणी आपल्या नव्याने उदयास आलेली दिसते. इंटरनॅशनल लॉ. हा इंटरनॅशनल लॉ खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला. त्याच्या आधीही हा परस्पर देशांमध्ये संबंधापुरता, जे काही देशांमध्ये करार मदार असायचे तेवढ्या पुरता अस्तित्वात होताच. पण खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कायदा जो अस्तित्वात आला तो संयुक्त राष्ट्र संघ 1945 साली स्थापन झाल्यानंतर आला. आणि संयुक्त राष्ट्र संघाची स्थापनाच मुळी या धर्तीवर झाली की जेव्हा अख्खं जग दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीमध्ये होरपळून निघत होतं. असं चित्र निर्माण झालं होतं की हे जग नष्ट होईल की काय, इतकी मोठ्या प्रमाणात मानव हानी त्या युद्धामध्ये झाली. अनेकांचे संसार काय, अनेक देश उद्ध्वस्त झाले, अनेक समाज समूह हताहत झाले, अनेक नवीन राष्ट्र निर्माण झाली. अल्बेनिया असेल, सेर्बिया असेल, कोसोवो असेल, बोस्निया असेल, या प्रकारची अनेक राष्ट्र त्याच्यातून नंतर निर्माण झाली. सगळी कलहातून आणि आपसी व्यवहारातून झालेल्याची निष्पत्ती आहे. दुसऱ्या महायुद्धाने जी संकट मानव जातीवर लादली ती संकट एवढी भयानक होती की आपल्याला अपरिहार्यपणे या ठिकाणी शांतता व सुरक्षा या दोन शब्दांसाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची निर्मिती करावी लागली. असा कोणीतरी पाहिजे, कोणीतरी म्हणजे तो एक असून चालणार नाही, कारण तो एकाधिकार झाला. जर असा एक असेल तर तो सगळ्यांवरती हुकूमत गाजवेल. म्हणून संयुक्त राष्ट्र संघामध्ये 4 ते 5 राष्ट्रांशी ज्यांना व्हेटो पॉवर आहे अशी संयुक्त सुरक्षा समिती, संयुक्त सुरक्षा समिती ही निर्माण झाली. आणि हिला एक नैतिक कर्तव्य देण्यात आलं की ही सुरक्षा समिती जगामध्ये शांतता निर्माण होईल त्यासाठी काही कायदे, काही नियम घालून देईल आणि त्यावर हुकूम आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झाले. आता हे आंतरराष्ट्रीय कायदे जे आहे ते आंतरराष्ट्रीय कायदे खरंच आपल्याला पाळणं बंधनकारक आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या सर्व मर्यादा सांभाळून जेवढं आपल्याला ऍडजस्ट होत असेल, जितकं संयुक्तिक वाटत असेल त्या लेवल पर्यंत शांतता आणि सुरक्षा, मानव जातीच्या शांतता आणि सुरक्षेसाठी आपण ते कायदे पाळलेच पाहिजे असं बंधन संयुक्त राष्ट्र संघाने त्याचे मेंबर असलेल्या सगळ्या जगातल्या देशांवर लावलेलं आहे. आणि सगळे देश स्वतः
स्वीकृतीने हे अंगीकारतात आणि त्याप्रमाणे आपले जे अंतर्गत कायदे असतील किंवा परस्पर संबंध जे असतील राष्ट्रांमधले ते जोपासतात. ही फार सुंदर प्रणाली आपल्या लक्षात आली, की साधी दोन भावंड जर भांडत असतील, तर कोणीतरी कर्ता पुरुष घरातला समोर येऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते नीट ऐकून घेऊन त्यांची भांडणं कशी सोडवता येईल याचा जेव्हा विचार करतं, तीच तत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने अंगीकारलं व काही इश्यू असले, काही प्रॉब्लेम असले तर त्या ठिकाणी ते सहमतीने सोडवले जातात. एक एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला मदत करावी किंवा जगामध्ये काही उत्पात कुठे निर्माण झाला असेल आणि तिथं सगळ्या आंतरराष्ट्रीय समूहांनी, इंटरनॅशनल कम्युनिटीने येऊन काही मदत करायची असेल, तर ती मदत ही युनो तर्फे दिली जाते. मला आठवतं 2000 साली मी जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनियुक्तीवर कोसोवोमध्ये एक पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होतो. माझ्याबरोबर अमेरिकेचे, इटली, फ्रान्स, जपान आणि बाकी रशियन कंट्रीजचे पोलीस अधिकारी होते आणि आम्ही एकत्र काम करत. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की इथे कोण-कोण अधिकारी कुठल्या देशातले बोलावण्यात आले आहेत. तर ज्या देशांची प्रणाली सर्वसाधारणपणे लोकशाही पद्धतीची आहे, अशा देशातले अधिकारी तिथं बोलवले. लोकशाहीचं मूल्य काय? की त्या भागामध्ये जो वंशविच्छेद, जो कम्युनल राईट आपण आपल्याकडे दंगली म्हणतो, जातीय दंगली. पण जातीय दंगलीच्याही पुढे जो एक वंशविच्छेद आहे, की अमुक वंशाचा माणूस या भूतलावर जिवंतच राहिला नाही पाहिजे, असा जेव्हा दुसरा वंश कोणीतरी प्रबल वंश समजतो आणि त्या वंशाचा माणूस दिसला रे दिसला, की त्याचा गुन्हा असो नसो त्याचा शिरच्छेद करून मोकळा होतो. अशा प्रकारचा जो माणसांमधला द्वेष भावना प्रेरित करणारा जो एक उद्रेक आहे, त्याला वंशविच्छेद म्हटलं तर वावगं होणार नाही. अशा प्रकारचा वंशविच्छेद सेर्बिया आणि अल्बेनिया मध्ये निर्माण झाला होता. त्याची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाची परत होती. तिथून विस्थापित झालेले लोक, रेफ्युजी ज्याला म्हटलं जातं, असे रेफ्युजी लोक त्या ठिकाणी होते. आणि त्या लोकांमध्ये एक सोशलिस्टिक पॅटर्न, कम्युनिस्ट टाईपचे विचार संपूर्ण जीवनामध्ये, त्यांच्या समाज जीवनामध्ये होते. आणि अशा लोकांना डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज, लोकशाही मूल्य समजावून सांगणे, शिकवणे आणि एक प्रकारचं ट्युटोरियल काम ते आंतरराष्ट्रीय समूहाने घेतलं होतं. म्हणजे मग तो अमेरिकेचा पोलीस अधिकारी असेल, भारताचा असेल, पाकिस्तानचा असेल, जिथे जिथे लोकशाही प्रणालीचं सरकार आहे, अशा प्रणालीतले अधिकारी निवड करून त्या ठिकाणी एक शांती दूत म्हणून पाठवण्यात आले होते. आणि देशाचं प्रतिनिधित्व करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशातले लोक कसा विचार करतात हे पाहून त्यांना साम्यवादी किंवा कम्युनिस्ट तत्वापासून लोकशाही तत्वांकडे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होतं ते. त्या ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये कसं सहभागी होता येईल हे बघायचं होतं. खूप सुंदर आणि चांगला अनुभव होता. पण महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी अधोरेखित करून असा सांगायचा आहे, की जेव्हा असं काहीतरी आंतरराष्ट्रीय संकट कुठल्या एखाद्या देशावर, कुठल्या भूभागावर निर्माण होतं, तर संपूर्ण जगातल्या ज्या प्रेरक, शांततामय, सुरक्षेची पायाभरणी करणाऱ्या शक्ती आहेत, अशांचं त्या ठिकाणी आवाहन करून त्यांना बोलवलं जातं आणि एक मदत करून आपण एक राज्य त्या ठिकाणी निर्माण करतो. कोसोवो हे नंतर एक डेमोक्रॅटिक स्टेट म्हणून जगामध्ये स्थापन झालं. युनोने त्याला मान्यता दिली आणि त्या युनोच्या मान्यतेनिशी हा एक स्वतंत्र देश नव्याने जगामध्ये निर्माण झाला. आता असा देश निर्माण होण्याची प्रक्रिया इतरही मार्गाने होऊ शकली असती. अफगाणिस्तान ज्या पद्धतीने पडला आणि तालिबान निर्माण झालाय, तुम्ही म्हणाल तोही तर देश निर्माण झालाय, पण तो क्रूर पद्धतीने शांतता व सुरक्षा याचा विचार न करता निर्माण झालेला देश आहे. म्हणजे शांतता आणि सुरक्षा जे अनुच्छेद 51 मध्ये वर्णन केलेली आहे, तिचं महत्व परत एकदा अधोरेखित होतं, की ज्या ठिकाणी शांतता आणि सुरक्षा नसेल, तिथे जर एखादा देश नव्याने निर्माण होत असेल, तर रक्तपाताशिवाय तिथे पर्याय नसतो. परंतु हा रक्तपाताचा पर्याय सोडून जर आपल्याला खरंच असं मॉड्यूल म्हणून नवीन देश निर्माण करायचा असेल, तर तो
शांतता मार्गाने होऊ शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे बोस्निया आणि कोसोवो. तिथं दंगली झाल्यात, रक्तपात खूप झाला, परंतु नंतर सरतेशेवटी लोकशाही मूल्य सांगून, लोकशाही मूल्य म्हणजे काय, की आपल्या 100 लोकांपैकी 99 लोक एका मताचे असतील, पण एक माणूस जर वेगळ्या मताचा असेल, तर त्याचं म्हणणं किमान पक्षी आपण 99 लोकांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि जर ग्राह्य असेल, तर त्याचा विचार केला पाहिजे, त्याला ग्राह्य केलं पाहिजे. म्हणजे आपला विरोधक असतो, पण विरोधकाला कसं समाविष्ट करून घ्यायचं समाज प्रणालीमध्ये, समाजाच्या प्रवाहामध्ये, याचं शुद्ध तत्व म्हणजे शांतता व सुरक्षा. आणि याचा पाठपुरावा करताना जसं लिओ टॉल्स्टॉयनी प्रेरित झालेल्या महात्मा गांधींचं उदाहरण आहे, त्याच धर्तीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावर जग सुद्धा असाच विचार करतं. रक्तपात आणि उत्पात जो होतो तो कोणालाही नकोसा असतो, कारण रक्तपातामधून मानव वंशाचा ऱ्हास प्रत्येक काळामध्ये झालेला आपण इतिहासात अनुभवलेला आहे. तो जर आपल्या टाळाचा असेल, तर शांतता व सुरक्षा याला पर्याय नाही आणि त्याचं जे अधिष्ठान आहे, ती प्रतिस्थापना आपल्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 51 नी करून दिलेली आहे. निर्माण केलेलं नाही. काही राष्ट्रांची वेगळी संकल्पना या बाबतीत असावी असं एक वाटत होतं नेहरूंना आणि त्याच्या मागे नेहरूंचा सिद्धांत असा होता, की अ, संयुक्त राष्ट्रसंघ हा काही बड्या शक्तिशाली राष्ट्रांच्या अधिपत्याखाली काम करतो आणि हे खरं आहे. तिथे ज्या ठिकाणी सगळा संयुक्त राष्ट्रसंघ चलित करण्यासाठी पैसा अडकाचं सगळं लागतं. तर त्याच्यामध्ये रशिया असेल, अमेरिका असेल, चीन असेल, अ, जपान असेल, हे ब्रिटन आहे. हे जे 5-6 देश जे सुरक्षा समितीचे सदस्य आहे आणि ज्यांना व्हेटो पॉवर आहे, ते डिसाईड करतात. ती शक्ती एकवटली आणि कदाचित ही जर शक्ती एकवटली आणि त्याच्यात एकाधिकार निर्माण झाला, तर जागतिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. असा जो एक सिद्धांत नेहरूंनी मांडला होता. नेहरूंना जगभरात शांतीदूत एवढ्यासाठी समजलं जातं, की जे काही संयुक्त राष्ट्रांनी केलं ते शांती व सुरक्षेसाठी जरी असलं, तरी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वतःच्या आपल्या मर्यादा आहेत. म्हणून संयुक्त राष्ट्रसंघावर कुरघोडी म्हणून नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघाला पॅरलल समांतर अशी एखादी योजना किंवा यंत्रणा असावी, असं जे नेहरूचं मत होतं त्याला आधार असा होता, की खूपसे देश जगामध्ये विकसित आहे, काही विकसनशील आहे, म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत आहे आणि काही अविकसित देश आहे. तर अविकसित देशाच्या ज्या संवेदना आहेत, त्यांचे जे प्रश्न आहे, ते विकसित लोकांना समजेलच असं नाही. मग एक संयुक्त राष्ट्र असल्यापेक्षा एकेका खंडामध्ये किंवा काही प्रादेशिक स्तरावर आपण जर अशा संस्था निर्माण करू शकलो, संयुक्त राष्ट्राला समांतर अशा, विरोध म्हणून नव्हे, तुमचं असं आहे म्हणून आमचं असं आहे, तुम्ही एक पक्ष केला म्हणून आम्ही दुसरा पक्ष, अशा पद्धतीचं नव्हे, तर एक समांतर, परंतु या शांतता आणि सुरक्षा तत्वांना पूरक अशा यंत्रणा असाव्यात, असं जे त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तुम्हाला दक्षिण आशियाई संघ दिसेल, त्यानंतर ब्रिक्स आहे, ते दिसेल. आफ्रिकन कंट्रीजची एक वेगळी असोसिएशन आहे, ते तुमच्या लक्षात येतं. हे सगळं त्या नेहरूंच्या सिद्धांताचं प्रतिबिंब यांना त्या विचारांनी पडलेलं आहे. आणि हेही तितकंच खरं आहे, की एक विकसनशील देश शेवटी शांतता आणि सुरक्षा या मथळ्याखाली काही जरी करत असेल, तर तो त्याचा स्वतःचा विकास, त्याचा समाज कसा प्रगत होईल, त्याला कसा जास्त मुनाफा, नफा या सगळ्या प्रकल्पातून मिळू शकेल, याचा विचार केल्याशिवाय काही राहणार नाही. आता ही जी 5 देश जे सुरक्षा समितीचे प्रमुख घटक आहेत संयुक्त राष्ट्र संघामध्ये, हे 5 देश खऱ्या अर्थाने जगावर अधिपत्य गाजवतात. मग या देशाचे काही अंतर्गत शत्रू असतील. समजा उद्या भारत राष्ट्रीय सुरक्षा समितीचा अध्यक्ष झाला, तर भारत हा पाकिस्तानाबद्दल विपरीत विचार करू शकतो, कारण शत्रू राष्ट्र आहे ते. घोषित असं शत्रू राष्ट्र आहे. एनिमी कंट्रीज म्हणून त्याला संबोधलं गेलेलं आहे. तर त्या देशावर अन्याय होऊ शकतो. कारण आम्ही प्रबल आहोत म्हणून दुर्बलावर अन्याय ही एक मानवी वृत्ती जी प्रवाहित होत आलेली आहे. त्याला एक तोड म्हणून किंवा त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून नेहरूंनी हा प्रयत्न केला होता. त्याला बऱ्याच अंशी यशही आलं. आणि आजची तुलना जी तुम्ही करताय
मोदी सरकार बरोबर त्याची बीजेपी प्रेरित अशी, तर ही तुलना सुद्धा तशी कालोचित वाटत असली तरी योग्य नाहीये. कारण बीजेपीचं सरकार एककल्लीपणे एकाधिकारशाहीकडे झुकलेलं आहे, एकाधिकारशाहीने जातंय. हे जरी खरं असलं तरी अजून भारतीय संविधान हे या देशामध्ये आहे आणि संविधान बरोखून ज्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात, त्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही. शेवटी विजय कोणाचा? तर संविधानाचा. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे असे प्रयोग झाले. दस्तूरखुद्द इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणीने हे काय प्रयोग होते? त्या ठिकाणी हम करे सो कायदा तीच एक परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा हे लोकं ऐकत नाही म्हटल्यावरती मग आणीबाणीची घोषणा करून ती लादण्यात आली. अशा प्रकारचे कालखंड देशाच्या जीवनामध्ये एक परिवर्तनशीलता म्हणून येत असतात. पण असे परिवर्तनशील कालखंड येत असताना आपण जनसाधारण म्हणून काय विचार करायला पाहिजे? तर याची इष्टता किंवा अनिश्चितता काय आहे आणि त्याचा परिणाम पुढे कसा होईल याचा विचार करून ही राज्य प्रणाली, राज्य शासन करणारे विचार बदलण्याची चावी ही जनमानसाच्या हातामध्ये परत घटनेने देऊन ठेवलेली आहे. म्हणून खूप काही आता या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या याच्यावरती बोलत असताना आपण देशामधल्या या वृत्तीचा जो उहापोह अ, अ, करतोय ते इतकंसं संयुक्तिक मला वाटत नाही. कारण हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. प्रश्न असा आहे की जी आज मोदी सरकारची कार्यपद्धती आहे, तीच कार्यपद्धती संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आहे का? तर थोड्याफार प्रमाणात होय असं उत्तर आहे की ती आहे. पण तरीही आंतरराष्ट्रीय करार आणि आंतरराष्ट्रीय कायदे हे त्याच्यावर निर्बंध ठेवून आहेत. त्याला कुठेतरी नियंत्रित करत आहेत. शेवटी नियंत्रण कोण करतं? तर शांततामय तत्वच नियंत्रण करतं. कशाचं नियंत्रण करतं? अशांततेत परिवर्तन होऊ नये या शांतता पर्वाचं, त्याचं नियंत्रण हे शांततेचे नियम करत असतात. आणि म्हणून जे आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले कायदे आहे त्याचा सन्मानपूर्वक आदर सर्वत्र झाला पाहिजे, असं एक तत्व या ठिकाणी निष्पन्न होतं. शांततेसाठी होत्या मोदी सरकारांच्या असं मी नाही म्हणणार किंवा शांतीदूत म्हणून ते सगळीकडे फिरत होते असंही नाहीये. जरी ते त्यांच्या भाषणामध्ये गांधी आणि बुद्धाचं नाव घेत असले तरीही त्यांच्या भेटी या टोटल व्यवहार्य स्वरूपाच्या आणि कॉमर्स आणि ट्रेडच्या संबंधात जास्त होत्या. भारतीय संस्कृतीचा उदो सर्वत्र झाला पाहिजे ही जरी बिरुदवाली समोर दिसत असली तरी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर जे जी आबंधनं, जे करार, जे मदार केलेले आहे याची माहिती जर आपण घेतली तर ह्या सगळ्या भेटीला एक कॉमर्स आणि ट्रेड अशी झालर असल्याचं आपल्याला निष्पन्न होत आहे. अजून जगभर फिरून दे, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. आता मोदी साहेबांनी अमेरिकेला जाण्याची घोषणा केलेली आहे. ही का घोषणा केली अमेरिकेला जाण्याची? कारण 6 दहशतवादी पकडले गेले आणि एक भला मोठा उत्पात भारतामध्ये घडवून आणण्याचा जो कट होता तो आमच्या गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावलेला आहे. त्या कटामध्ये सगळ्यात मोठा धोका हा पाकिस्तानकडून जरी निर्माण झाला असला तरी त्या धोक्याचं नाव तालिबान आहे आणि तालिबान हा नव्याने उदयास आला. काही गोष्टी या ठिकाणी अधोरेखित केल्या पाहिजे की बरोबर 15 ऑगस्टलाच तुमच्या स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेलाच हा उद्रेक तालिबानाने तिथं केलेला आहे. दुसरी एक आठवण करू देऊ इच्छितो की मुजीबुर रहमान नावाचे पंतप्रधान बांगलादेशाचे ज्यांची हत्या झाली होती ती 14 ऑगस्टच्या रात्री आणि 15 ऑगस्टच्या पहाटेला झाली होती. 26/11 हा आमचा संविधान दिवस आहे असं म्हणून आमच्या मुंबईवर दहशतवादी हल्ला आमच्या संविधानावरचा एक सांस्कृतिक हल्ला असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. म्हणजे ह्या हल्ल्यांच्या ज्या तारखा असतात त्या तुम्हाला काहीतरी सांगून जातात. थोडक्यात असं की तालिबानची निर्मिती ही भारताला एक प्रचंड मोठ्या धोक्याचा इशारा आहे आणि त्यासाठी मोदी सरकार, मोदी साहेब, आमचे पंतप्रधान हे अमेरिकेला जाऊन भेटणार आहेत. शेवटी ती महाशक्ती आहे आणि याच्यामध्ये अमेरिकेचा बराच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेपाचा परिणाम पुढे होऊ शकतो येणाऱ्या काळावर. म्हणून आपण त्या गोष्टीकडे असं बघायला पाहिजे की जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय व्हिजिट पंतप्रधान करतात तेव्हा त्याचं स्पष्ट कारण किंवा जनतेमध्ये जाहिरातीद्वारे पसरवण्यात येणारं कारण जरी सुस्पष्ट करून सांगितलं गेलं नाही तरी त्याच्या मागे
कुठेतरी एक आपली शांतता, सुरक्षा, देशांतर्गत होणारे व्यवहार, कॉमर्स, ट्रेड या सगळ्यांचा संबंध असतो. तरी मोदी साहेबांच्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भेटी आहे, मला वाटतं त्याचं एवढं मनाला लावून घेऊ नये लोकांनी. पण माणसाच्या मनामध्ये याचा विचार येण्याचं कारण असं आहे, की त्याला ते संवेदित होतं, त्याला ते कळतं. जसं ते एका शायरनी म्हटलेलं आहे, "इंदोरी राहत इंदोरींचा" एक शेर आहे फार चांगला, की अ, "देश में तनाव है क्या? देश में तनाव है क्या? अरे भाई जरा देख लो, कहीं चुनाव है क्या?" असं त्यांनी आपल्या शायरीत म्हटलेलं आहे. तर ही जी जनसंवेदना आहे, त्याचा आदर ठेवून मी असं सांगतो, की जेव्हा असं काहीतरी आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम्स होतात, पुलवामाचा अटॅक झाला, त्यानंतर आपण त्यांच्यावर सर्जिकल अटॅक करून अ, आपला जे उत्तर होतं ते त्याला दिलं. याच्यातून एकंदर काय झालं, की जनभावना ही भारतीयत्व म्हणून समोर आली. आणि भारतीयत्वाच्या जनभावनेला काबीज करण्यासाठी प्रत्येक राजकीय इच्छुक शक्ती प्रयत्न करणार. म्हणजे आम्ही होतो म्हणून असं झालं. मागच्या 70 वर्षात जे होऊ शकलं नाही, ते बालाकोटचा हल्ला करून आम्ही करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. असं जे त्याच्याबद्दल बोललं जातं, तर निश्चितपणे या आंतरराष्ट्रीय संबंधाचा कुठेतरी दुरान्वयाने का होईना आपल्या देशाच्या अंतर्गत राजकारणावर परिणाम होतो किंवा तो परिणाम त्या पद्धतीचा करून घेण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय तंटे मुद्दामून निर्माण केले जातात. काही राजकारणी लोकांना त्याच्यामध्ये फार मोठं स्वारस्य वाटत असतं आणि याचं राजकारण अजिबात होत नाही असं म्हणण्याची सोय नाही. याचं राजकारणच होतं. याचं राजकारण होतं. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही गोष्टी होतात त्याही डोळ्यात तेल घालून जेव्हा सुज्ञ जनता विचार करते आणि संविधानाच्या पारायणामध्ये असा एखाद दुसरा प्रश्न येतो, त्याचं की आंतरराष्ट्रीय तंटे, डिस्प्यूट्स लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे. आता घरामध्ये भांडणं होतात, मग ते तर राष्ट्र आहे. राष्ट्रांमध्ये होणारच. काहीतरी डिस्प्यूट मागे-पुढे होणारच. तुमच्या जनतेला असं, आमच्या जनतेला असं, तुमचा तो करार तसा, तुमच्याकडे नैसर्गिक संपत्ती अशी आहे म्हणून तुम्ही आमच्यावर जास्त बंधनं लादताय. सँक्शन्स लादते अमेरिका काही देशांवर. त्याच्याही मध्ये कॉमर्स आणि ट्रेडचे काही हितसंबंध गुंतलेले असतात. असं जेव्हा सगळं चित्र आपल्याला दिसतं, तेव्हा डिस्प्यूट हे होणारच. तर हे डिस्प्यूट कसे सोडवले पाहिजे? तर डिस्प्यूट सोडवण्यासाठी सुद्धा अनुच्छेद 51 मध्ये भाग 4 मध्ये असं म्हणतो, की लवादाद्वारे आर्बिट्रेशन आपसी समझोतानी अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन सिस्टम ज्याला एडीआर म्हणतात. अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन सिस्टम एडीआर. त्यानंतर निगोशिएशन म्हणजे चर्चा करणे. पाकिस्तान आणि भारताचे तणावपूर्ण संबंध बघता अगदी सिमला करारापासून, भुट्टोंच्या वेळेपासून, इंदिरा गांधींच्या वेळेपासून आपल्याला हे निगोशिएशन, चर्चा आणि त्या निगोशिएशन मधून झालेले करार माहीत आहेत. कन्सिलिएशन म्हणजे एक दुसऱ्याचं समाधान करून, एक दुसऱ्यांचं सांत्वन करून. मेडिएशन कुठला तरी तिसरा फॅक्टर मध्ये टाकून. म्हणजे आता तालिबान आणि पाकिस्तान किंवा तालिबान किंवा अफगाणिस्तान, तालिबान किंवा भारत यांच्यामध्ये काही डिस्प्यूट होत असेल, तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एखाद्या वेळी अमेरिका मध्ये पडेल आणि अमेरिका या लवादामध्ये भाग घेऊन काम करेल. तर हे त्याची मध्यस्थी झाली, मेडिएशन झालं आणि सरतेशेवटी आर्बिट्रेशन लवादातर्फे. जर असं काही कुठलं निष्पन्न झालं नसेल, तर व्हिएन्नाच्या आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये असा एखादा लवाद स्थापन करून तो लवाद याबद्दलचा निर्णय देईल असं असे संकेत घालून देणारा जो कायद्याचा पायंडा आहे, तो कायद्याचा पायंडा आपल्याला अनुच्छेद 51 मध्ये दिसतो. त्या अनुषंगाने 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सांगणं आवश्यक आहे, की कुठलाही आंतरराष्ट्रीय कायदा आपसूक राष्ट्रीय किंवा संसदेचा कायदा होत नाही. त्याकरिता संसदेने विशेषत्वाने वेगळ्या कायद्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. म्हणजे इथं तुमचं सार्वभौमत्व सॉव्हर्निटी ऑफ द नेशन लक्षात ठेवता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, की आंतरराष्ट्रीय कायदा हा देशांतर्गत सुद्धा वापरला जाणारा कायदा होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आंतरराष्ट्रीय कायदा हा देशांतर्गत वापरला जाऊ शकत नाही, जोपर्यंत त्या कायद्याचा आधार घेऊन तत्स्वरूप कायदा
संसदेमध्ये पारित होत नाही. संसदेमध्ये जर अशा प्रकारचा कायदा पारित केला गेला आणि ज्याच्यावरती आंतरराष्ट्रीय कायद्याची सावली पडली, तर शक्य आहे असा कायदा होऊ शकतो, परंतु तो आपल्या संसदेने पारित केल्याशिवाय आपल्या देशांतर्गत व्यवहारामध्ये त्या आंतरराष्ट्रीय कायद्याला महत्व नसतं. आंतरराष्ट्रीय म्हणजे 2 राष्ट्रामध्ये जेव्हा होईल, आंतरराष्ट्र म्हणजे तुमच्या राष्ट्रामध्ये तो कायदा संसदेनेच पारित केला पाहिजे, तरच होईल. आपल्या नागरिकांवर असा आंतरराष्ट्रीय कायदा पालन करण्याची बंधनं नाहीत, कारण आपण सार्वभौम देश आहोत. तोपर्यंत अशा आंतरराष्ट्रीय कायद्याचं प्रारूप, स्वरूप कायदा आपण इतर संसदेत पारित करत नाही, तोपर्यंत आपण बांधील नाही. दुसरं महत्वाचं असं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कायद्याचा अर्थ लावताना इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटस, ज्याला आपण एक अन्वयार्थ म्हणतो, आंतरराष्ट्रीय कायदा लॉजिकल रिझनिंग साठी म्हणजे तर्कशुद्ध कारणांसाठी रेफर करू शकतात. आंतरराष्ट्रीय कायदा हे कोर्ट रेफर करू शकतं का, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तर त्याचं उत्तर असं आहे की कायद्याचा अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ, हे करण्यासाठी एखाद्या प्रकरणामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट तर्कशुद्ध कारणासाठी, लॉजिकल रिझनिंग, तर्कशुद्ध कारणासाठी आंतरराष्ट्रीय कायदा रेफर करू शकतात. असे बरेचसे कोर्टाचे निर्णय आहे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय असे संकेत आहे असा उल्लेख केलेला असतो, तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावरती ती एक जबाबदारी म्हणा किंवा त्यांना एक छूट याच्यातून दिलेली आहे की ते आंतरराष्ट्रीय कायदा रेफर करू शकतात, त्याचे संदर्भ घेऊ शकतात. शेवटचं असं आहे, राष्ट्रीय कायदा संसद आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधी जरी असेल तरी त्याचा आदर झाला पाहिजे. म्हणजे संसदेने पारित केलेला राष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या एखाद्या वेळी कॉन्फ्लिक्ट मध्ये किंवा विसंगत असा असू शकतो. पण जर एखादा राष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय कायद्याची विसंगत असेल, तर त्या ठिकाणी महत्व कोणाला दिलं जाईल? राष्ट्रीय व्यवहारामध्ये हे आपल्या संसदेने पारित केलेल्या राष्ट्रीय कायद्याला दिलं जाईल. मग तो तितक्या पुरता आंतरराष्ट्रीय कायद्याची विसंगत असला तरीही. आणि सरतेशेवटी आंतरराष्ट्रीय कायद्या संबंधात जे काही व्यवहार करायचे आहे त्याचे हक्क फक्त आणि फक्त केंद्र शासनाला आहे. राज्य शासनाला या बाबतीत लुडबुड करण्याची परवानगी नाही. राज्य शासनाला जर एखादा असा काही आंतरराष्ट्रीय किस्सा हाताळायचा असेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमानेच तो हाताळू शकतो. असं या ठिकाणी एवढी माहिती आपण अनुच्छेद 51च्या बाबतीत चर्चा केली, आज समजून घेतली. तरीही काही प्रश्न असतील तर आपण उद्या ते घेऊ शकतो. या संबंधात आज इतकंच, वेळेअभावी आपण इथंच पूर्णविराम देऊया. उद्याचं परत नव्याने सेशन 7:30 वाजता सुरू करू. धन्यवाद.